नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वी वाणिज्य विभागातील विषयाचं अभ्यास करणार आहोत. ते म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती. चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला 11वीमध्ये झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी झाली पाहिजे. म्हणून पहिल्या प्रकरणामध्ये जो घटक आपण पाहिला म्हणजेच या सर्व 11वीच्या धर्तीवर आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, त्याचा अर्थ, महत्त्व आणि या संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाला आवश्यक असणारा भांडवल, त्यात स्थिर भांडवल, खेळते भांडवल आणि भांडवलाची संरचना, या विविध घटकाचा आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं प्रकरण बघावयाचं आहे, जे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, म्हणजेच संस्थात्मक दृष्टिकोनातून जो आवश्यक असणारा वित्त आहे, आवश्यक असणारा पैसा आहे, तो कशा पद्धतीने आणि कोणकोणत्या मार्गाने उपलब्ध होऊ शकतो याच्याविषयी आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करावयाचा आहे. म्हणून या दुसऱ्या प्रकरणामध्ये संस्थेला किंवा कंपनीला उपलब्ध करावा लागणारा भांडवल किंवा आपण त्याला निधी असं म्हटलेलं आहे, हा निधी कोणकोणत्या मार्गाने आणि कसा उपलब्ध होऊ शकतो याचं थोडक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करावयाचा आहे. म्हणून सर्वात प्रथमतः आपल्याला या प्रकरणाची प्रस्तावना बघावयाची. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली, बघा काय म्हणलेलं आहे, उद्योग व्यवसायातील प्रत्येक कार्य पार पाडण्याची गुरुकिल्ली हे वित्त असते, म्हणजे वित्ताकडे असते असं म्हटलेलं आहे. गुरुकिल्ली कोणाकडे असते? वित्ताकडे असते. कोणत्याही व्यावसायिक कार्याचा पाठपुरावा आर्थिक पाठिंब्याशिवाय केला जाऊ शकत नाही. म्हणजे आर्थिक जो पाठपुरावा केला जाणार आहे, हा आर्थिक पाठपुरावा या पतपुरवठ्याच्या साह्यानेच केला जाऊ शकतो. व्यवसाय करताना प्रत्येक टप्प्यावर निधीची गरज भासते. बघा, ज्यावेळेस आपण व्यवसाय करतो, ज्यावेळेस आपण एखादा उद्योग करतो, त्यावेळेस प्रत्येक टप्प्यावर काय असते, तर या निधीची आवश्यकता भासत असते. निधी म्हणजे काय? भांडवल, पैसा भासत असते. मग कंपनीचे प्रवर्तन, आता कंपनीचे वेगवेगळे त्याची अवस्था असते, आपल्याला माहीत आहे. कंपनीच्या अवस्थेमध्ये प्रवर्तनाची अवस्था असते. बघा काय म्हणतोय, प्रवर्तनाची अवस्था असते कंपनीच्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच पद्धतीने आपण या कंपनीच्या अवस्थेमध्ये जो घटक पाहिला होता, त्याच्यामध्ये प्रवर्तनाची अवस्था संघटन तसेच उद्योग व्यवसायातील नियमित व्यवसायात जो काही कार्यवाहीसाठी याची आवश्यकता असते. व्यवसायातील प्रत्येक कृती ही शेवटी वित्ताशी संबंधित असते. म्हणजेच वित्त जे आहे, जे पैसा आहे,
या पैशाशी शेवटी त्याचा काय असलेला दाखवलेला आहे, संबंध असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेल्या निधीला भांडवल असे म्हणतात. आता काय म्हणलेलं आहे बघा, व्यावसायिक संस्थेला आवश्यक असलेला जो निधी असतो त्या निधीलाच आपण काय म्हणतो, भांडवल असं म्हणतो. भांडवल म्हणजेच काय कळलं, तर कॅपिटल आपण त्याला म्हणतो. म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडे आधी काय असलं पाहिजे, तर आपल्याकडे आधी भांडवल असलं पाहिजे. म्हणून अशा निधीलाच भांडवल असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक काय म्हणतोय, प्रत्येक व्यवसाय संस्थेला त्याच्या कार्यासाठी विशिष्ट भांडवलाची आवश्यकता असते. कोणतीही संस्था असू द्या, मग ती छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, प्रत्येक संस्थेला आपलं कार्य करण्यासाठी ही भांडवलाची किंवा निधीची आवश्यकता असते. आणि अशा भांडवलाच्या आणि निधीची आवश्यकता असलेल्या संस्थेमध्ये काय, तर भांडवलाच्या आणि संस्थेच्या निधीच्या असलेल्या ही जी काही भांडवलाची आवश्यकता असते त्याच्यामध्ये संयुक्ती भांडवली संस्था. आता संस्था याचाच अर्थ आपण इथं काय घेतलेला आहे, कंपनी. ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. म्हणजे कंपनी किंवा संयुक्त भांडवली संस्था ही आधुनिक व्यावसायिक संस्था आहे. तसेच हा मोठा उपक्रमही आहे. म्हणजे हा जो काही उपक्रम दिलेला आहे तो फार मोठा आहे आणि अशा संस्थेस मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. या ज्या संस्था असतात ह्या संस्थांना भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते. आणि संयुक्त भांडवली संस्थेच्या व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणावर भांडवल संचय करणे, साठा करणे किंवा भांडवल निर्मितीला विशेष महत्त्व आहे. म्हणजे या घटकाच्या जे भांडवल संचय करणे, भांडवल जमा करणे किंवा या भांडवलाचा सर्वसामान्यपणे निर्मिती करणे याच्यावर जास्तीत जास्त भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून इथं हा महत्त्वाचा घटक आहे. याच्यानंतर भांडवल निर्मिती म्हणजे कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोताकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया होय. आता भांडवल निर्मिती म्हणजे काय, तर कंपनीचे वेगवेगळे स्रोत असतात. बघा काय म्हणलेलं आहे, कंपनीचे वेगवेगळे स्रोत असतात आणि या स्रोताच्या साहाय्याने आर्थिक योजनेनुसार विविध घटकाकडून किंवा स्रोताकडून जे भांडवल जमा केलं जातं, काय म्हणते बघा, भांडवल जमा केलं जातं. ही जमा करण्याची ती एक प्रक्रिया आहे. लक्षात. तर कंपनी वेगवेगळ्या स्रोताद्वारे मोठ्या प्रमाणावर निधी जमा करते. कंपनी काय करते, वेगवेगळ्या स्रोताद्वारे निधी जमा करते. आता हा निधी जमा करणे म्हणजे नेमकं काय, तर निधी जमा करते व्यवसायासाठी उपलब्ध असलेले वित्त पुरवठ्याचे विविध स्रोत आपल्याला पुढं बघता येतील. आपण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस या संस्थेच्या वित्तीय जो काही भांडवल पुरवठा आहे याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, हा अभ्यास करताना आपण बघू शकतो की वित्त पुरवठा करत असताना कंपनीला वेगवेगळ्या घटकांचा, वेगवेगळ्या संस्थांचा, वेगवेगळ्या कंपन्यांचा काय करावा लागतो, तर आधार घ्यावा लागतो, त्यांच्याकडून मदत घ्यावी लागते. म्हणून कंपनीला मिळणारं जी भांडवल आहे किंवा वित्त पुरवठा आहे, जे कंपनीकडून मिळणारं जे काही स्रोत आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. म्हणून इथं एक डायग्राम आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे, डायग्राम दिलेला आहे. त्याच्यामध्ये वित्त पुरवठ्याचे स्रोत असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, वित्त पुरवठ्याचे स्रोत. आता वित्त पुरवठा म्हणजे नेमकं काय आणि त्याचे स्रोत काय, म्हणजे स्रोत याचा अर्थ काय, उगम किंवा मार्ग. आता वित्त पुरवठ्याचे स्रोत बघत असताना सर्वसामान्य कंपन्यांना मिळणारा जो भांडवल आहे तो दोन प्रकारचा भांडवल त्या कंपनीकडे असू शकते. एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरे काय आहे, कर्जाऊ भांडवल. लक्ष द्या, कंपनीला आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी दोन्ही भांडवलाची आवश्यकता असते. एक मालकीचे भांडवल आणि दुसरे कर्जाऊ भांडवल. विद्यार्थी मित्रांनो, हा सर्व घटक आपल्याला पुढच्या प्रकरणामध्ये अभ्यासावायचा आहे. लक्षात. आता या प्रकरणामध्ये अभ्यासत असताना मालकीचे भांडवल म्हणजे काय, तर मालकीच्या भांडवलाचे परत दोन भागामध्ये विभागणी करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. त्यातला पहिला घटक दिलेला आहे ते म्हणजे याच्यामध्ये बघा, पहिला घटक दिलेला आहे भाग
आणि दुसरा आहे प्रतिधारण नफा. काय म्हणते बघा, पहिला दिलेला भाग म्हणजे शेअर्स आणि हे प्रतिधारण नफा म्हणजे संचयी नफा. दुसरा शब्द काय याला, संचयी नफा. आता हे भाग आणि संचयी नफा हे कोण धारण करतं, तर कंपनीचे सभासद म्हणजेच कंपनीचे भागधारक. आणि कंपनीचे भागधारक हे कंपनीचे कोण असतात, कंपनीचे मालक. आणि ह्या कंपनीच्या भागधारकांना प्राप्त होणाऱ्या नफ्यातला काही भाग कंपनी राखीव निधीच्या स्वरूपामध्ये काढून ठेवत असते, त्यालाच प्रतिधारण नफा असे म्हणतात. लक्षात. तर हा नफा कंपनीला भांडवल निर्मिती करताना संकटाच्या काळात किंवा इतर घटकाच्या वेळेस त्याचा उपयोग करता येतो. यालाच आपण राखीव निधी असं सुद्धा म्हणतो. प्रतिधारण नफा यालाच संचयी नफा किंवा यालाच भांडवलीकरण असंही म्हणलं. नफ्याचे भांडवलीकरण असे वेगवेगळे शब्द या घटकासाठी वापरलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर मालकी भांडवलाचे 2 भागामध्ये रूपांतर केलेले आहेत, एक समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. आता भागाचे खऱ्या अर्थाने 2 प्रकार पडलेत, एक समहक्क भाग, अग्रहक्क भाग. बघा, समहक्क भाग आणि अग्रहक्क भागधारक. आता समहक्क भागधारक म्हणजे काय आणि अग्रहक्क भागधारक म्हणजे काय, याचा सविस्तर अभ्यास आपल्याला पुढच्या घटकामध्ये म्हणजे प्रकरणामध्ये आपल्याला तो आलेला आहे की ज्या भागधारकांना सर्वप्रथम स्थान दिलं जातं किंवा सर्वात शेवटी त्यांना जो परतावा दिला जातो, या सर्व घटकाचा विचार याच्यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतं की हा परतावा काय करतात, तर ह्या सर्वात शेवटी परतावा दिला जातो, लाभांश दिला जातो, हा कुणाला, तर समहक्क भागधारकांना. आणि सर्वात आधी लाभांश कुणाला दिला जात असेल, तर अग्रहक्क भागधारकांना. मग समहक्क भागधारक म्हणजे काय, अग्रहक्क भागधारक म्हणजे काय, समहक्क भागाचे प्रकार, समहक्क भागाचे वैशिष्ट्ये, त्याच पद्धतीने अग्रहक्क भागाचे वैशिष्ट्ये, अग्रहक्क भागाचे प्रकार, हा सर्व घटक आपल्याला काय करायचा आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रकरणामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यासायचा आहे. म्हणजेच थोडक्यात सभासदाकडून जो निधी उपलब्ध करून घेतला जातो त्याला मालकी भांडवल असे म्हणतात. आणि मालकी भांडवलावर दिला जाणारा परतावा काय असतो, लाभांश. काय असतो बघा, तर हा जो काही लाभांश दिलेला आहे, हा लाभांश हा परतावा असतो कोणाचा, तर या मालकी भांडवलाचा. लक्षात. त्याच्यानंतर वित्तपुरवठ्यातील दुसरं स्रोत आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कर्जाऊ भांडवल. आता कर्जाऊ भांडवल म्हणजेच काय, तर कंपनी, कर्जरोखेधारक, ठेवीधारक, त्याच्यानंतर जागतिक ठेवपावतीधारक, त्याच्यानंतर बँका, वित्तीय संस्था, कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका, ह्या सर्वांकडून कंपनीने कर्जाच्या रूपाने हा निधी उपलब्ध केलेला असतो, याला कर्जाऊ भांडवल असे म्हणतात. प्रत्येक कंपनीच्या आकारमानानुसार काय म्हणतं बघा, प्रत्येक कंपनीच्या आकारमानानुसार त्याच्या आवश्यकतेनुसार कंपनीला ज्या पद्धतीने मालकी भांडवलाची आवश्यकता असते त्याच पद्धतीने कंपनी काय करतात, कर्जाऊ भांडवल सुद्धा घेत असतात. आणि ह्या कर्जाऊ भांडवलामध्ये काय, तर वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो. त्यात आहे कर्जरोखे, ठेवी, बघा बंधपत्रे, जागतिक ठेवपावती, अमेरिकन ठेवपावती, त्याच्यानंतर बँका, बँक कर्ज असेल, वित्तीय संस्थांचे कर्ज असेल आणि व्यापारी कर्ज असतील. तर अशा अनेक घटकांचा उपयोग ह्या कंपन्या काय करत असतात, तर आपला जो काही कारभार चालवण्यासाठी करत असतात. म्हणजेच थोडक्यात कंपन्या आपला व्यवसाय पूर्ण करण्यासाठी, आपला व्यवसाय चालवण्यासाठी वित्तपुरवठा जो आहे किंवा निधी जो आहे तो उपलब्ध करण्यासाठी अशा रीतीने या मालकी आणि कर्जाऊ भांडवलाचा उपयोग करून निधी उपलब्ध करतात, भांडवलाची निर्मिती करतात आणि व्यवसाय व्यवस्थितरित्या चालवत असतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण सांगू शकतो की वरील स्त्रोताचा अंतर्गत आणि बाह्यगत असे वर्गीकरण केलेले आपल्याला दिसते. म्हणजे जे स्त्रोत आहेत, जे मार्ग आहेत, यांचं काय केलेलं आहे, अंतर्गत स्त्रोत आणि बाह्य स्त्रोत असं वर्गीकरण केलेलं आहे. अंतर्गत स्त्रोत म्हणजेच मालकीचे भांडवल आणि बाह्य स्त्रोत म्हणजेच काय दिलेलं बघा, तर कर्जाऊ भांडवल असं त्याचं वर्गीकरण केल्याचं आपल्याला दिसून येतं. बाह्य स्त्रोत संस्थेच्या बाहेरच्या मार्गाने जमा केलेला असतो म्हणजेच हा, आणि अंतर्गत स्त्रोत हा कंपनीच्या संस्थात्मक मार्गाने म्हणजे सभासदाकडून मिळवलेला असतो. तर अशा रीतीने
काय केलेलं आहे, तर हे अंतर्गत स्रोत आणि बाह्य स्रोत अशा 2 संकल्पना आपल्या इथं आलेल्या दिसून येतात. याच्यानंतर आपल्याला जो भाग बघावायचा आहे त्यामध्ये आपण नेमकं वित्तीय पुरवठा म्हणजे काय आणि भाग म्हणजे काय तो पुढच्या भागात बघणार आहोत. तत्पूर्वी आज इथंच थांबतोय. धन्यवाद.